नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या की तुम्ही मटार पनीरची रेसिपी दाखवा, म्हणून मी आज विचार केला की मटार पनीरचीच रेसिपी दाखवावी. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी मी मटार 1 वाटी घेतले, अर्धी वाटी काजू घेतलेत, मोठे 3 कांदे घेतलेत मी कट करून, 2 टोमॅटो घेतलेत, थोडीशी कोथिंबीर, थोडं आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, लाल तिखट थोडंसं, जिरे पावडर थोडीशी, पनीर मसाला थोडासा आणि थोडं बटर. हे सगळं साहित्य मी पाव किलो पनीर बनवायसाठी घेतलंय. तुम्ही जर पनीर जास्त घेतलं असाल तर त्यानुसार साहित्य पण वाढवा. आता सगळ्यात पहिला आपण मटार पनीरचा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी कढईत थोडंसं बटर घेतलंय. त्याच्यामध्येच थोडंसं तेल घालायचं. ते थोडं गरम झालं की हा खडा मसाला मी त्याच्यात घातलाय. आता ते गरम झालंय, याच्यामध्ये कांदा घालायचा. हे सगळं छान भाजून घ्यायचं. कांदा थोडा भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. कांदा आणि टोमॅटो भाजला की त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घातले. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं आणखी तेल त्याच्यामध्ये ॲड करू शकता. याच्यामध्ये थोडेसे काजू घालायचे. हे थोडं स्पायसी व्हावं यासाठी मी याच्यामध्ये 1 बॅडगी मिरची घातले. हे सगळं प्रॉपर भाजून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला छान होतोय. हे भाजल्यानंतर 2 मिनिटं झाकून ठेवायचं. मसाला भाजून तयार आहे, तो आता मिक्सरला लावून घेते मी. मसाला आपला वाटून झालाय. ते सगळं मिक्स करायच्या आधी आपण पनीर बटर मध्ये फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी कढईत थोडं तेल घेतले, त्यात बटर ॲड केले. त्यात मी पनीरचे पीस घालून फ्राय करून घेतलेत. पनीरचे पीस मी मोठे कट करून घेतलेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही एकदम बारीक पण कट करू शकता किंवा याहून मोठे पण कट करू शकता. अशा प्रकारे मी सगळं पनीर फ्राय करून घेतलंय. यातच आपण मटार पनीर करणार आहोत. यात तेल जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता. आता याच्यात थोडंसं जिरं घातलंय. त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा थोडा परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. थोडीशी हळद घालायची. त्यानंतर 2 चमचे तिखट घातलंय. तुम्हाला जर पनीर स्पायसी हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा तिखट ॲड करा. हे सगळं बरोबर मिक्स करायचं. हे सगळं भाजून झालंय. आता आपण वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालूया. मसाला थोडा मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मीठ घालायचं. यात धनेपूड आणि जिरेपूड थोडी थोडी घातली मी. त्यानंतर आता मटार ॲड करायचे. मटार मिक्स करून झाल्यानंतर त्यात मी पनीर मसाला दुधात मिक्स करून घातलाय. हे थोडं शिजू द्यायचं. तुम्हाला जर ग्रेव्ही थिक किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा.
आता यात आपण शेवटला पनीर ॲड करायचं आहे. हे सगळं तयार झाल्यानंतर याच्यावरती थोडीशी फ्रेश क्रीम घालायची. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय वापरू शकता. यामुळे ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतो. आणि लास्टली थोड्या फ्लेवरसाठी याच्यामध्ये तूप ॲड करायचं. यात थोडी कसुरी मेथी पण ॲड करायची. आता हे 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर आपला मटार पनीर तयार आहे. ही मटार पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती मी अशाच खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला कॉमन रेसिपी सोडून बाकी खूप रेसिपी बघायला मिळतील. आणि पुढे पण तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढे पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.